जिंकेल तो पुढचा सामना खेळेल, म्हणजेच आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळेल तो नवदुर्गा या संघासोबत. नवदुर्गा संघ, तुम्ही आपली ग्राउंड मध्ये उपस्थिती दाखवायची आहे. राजांचा पहिला चेंडू सामना करेल तो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणजेच राहुल. पहिला चेंडू राजांचा खूपच सुंदर असा देखना फटका कव्हरच्या दिशेने 2 धावांसाठी. राजांचा दुसरा चेंडू सामना करतो राहुल. दुसरा चेंडू शॉर्ट पिच टाकला. चेंडू पुन्हा एकदा यावेळी ऑन साइडच्या दिशेने मारलेला फटका 2 धावांसाठी डीजे. पुढचा चेंडू यावेळी ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू. खूपच चांगला असा चेंडू, त्या चेंडूवर सन्मान दिलेला फलंदाजांनी. याचप्रमाणे धावसंख्या झालेली ती 3 चेंडू 4 धावा. यावेळी थोडासा बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. याच एका धावसंख्यात वाढ. धावसंख्या झालेली ती यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, परंतु फलंदाजाने एकच धाव मिळते. याच एका धावसंख्यात वाढ. धावसंख्या झालेली ती 5 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळी खूपच सुंदर असा फटकार. पुन्हा एकदा ऑन साइडच्या 2 धावांसाठी. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झालेली ती 8 धावा. 5 चेंडू 8 धावा झालेला. पहिला पॉवर प्लेचा षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. राजा यांचा यावेळी खूपच सुंदर असा फटका. फर्द चेंडू झाडाला लागून आतमध्ये आला. फलंदाजांनी 1 धाव धावून काढल्याचे एका धावावर षटक संपते. पहिल्या षटकानंतर दादा 11 या संघाची धावसंख्या झालेली ती 9 धावा डीजे. दुसरा षटक घेऊन तो गोलंदाज सूरज यांचा पहिला चेंडू सामना करतो फलंदाज कमलेश. पहिला चेंडू खूपच सुंदर असा चेंडू आणि निर्धाव चेंडू.
सूरज यांचा दुसरा चेंडू. यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्यात वाढ, धावसंख्या झालेली ती 11. दोन चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा खूपच सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. सूरज पुढचा चेंडू. खूपच सुंदर असा फटकार ऑन स्ट्रेचचे 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती यावेळी पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्न, रनआउट होण्याची संधी, परंतु फलंदाज एक धाव धावून काढली आहे. एका धाव धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली 5 चेंडू 14 धावा. सूर्य यांच्या षटकातला शेवटचा चेंडू. राहुल मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाते पॉइंट रिजन मध्ये. चांगला असा क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांना फक्त एकच धाव मिळते. एका धावावर षटक संपते. 2 षटकानंतर दादा 11 या संघाची धावसंख्या झालेली ती 15 धावा. डीजे पहिला चेंडू 2 धावा. तीस षटक घेऊन आला गोलंदाज चंदन यांचा पहिला चेंडू 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये मारल्यात राहुल यांनी. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला फटका 2 धावांसाठी. चंदन यांचा पुढचा चेंडू. सुंदर असा फटकार, परंतु फलंदाजाने एकच धाव मिळते. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 20. 3 चेंडू 20 धावा.
सुंदर असा फटका, परंतु फलंदाजा पुन्हा एकदा एकच धाव मिळते. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 21 धावा. चार चेंडू 21 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फुल टॉस टाकलेला चेंडू, चेंडू त्यात 2 धावा टिकले झोन मध्ये. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली चंदन यांचा सामना करतो फलंदाज राहुल. खूपच चांगली फलंदाजी करतात राहुल आपल्या संघासाठी. खूपच सुंदर असा फटका, पुन्हा एकदा 2 धावांसाठी. यासमोर षटक संपते. तर दादा 11 या संघाची धावसंख्या झालेली 25 धावा. प्रत्येकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू वर 1 धाव. प्रत्येकाचा दुसरा चेंडू. षटपी शकला चेंडू हवेत, परंतु झेल सुटलेला आहे. राहुल असा सेट बॅट्समनचा झेल सोडलेला आहे. पुन्हा एकदा खूपच सुंदर असा चेंडू. राहुल यांना काही समजत नाही आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या 26 धावांवर थांबलेली आहे. 3 चेंडू 26 धावा. प्रत्येकाचा चौथा चेंडू. यावेळी खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा निर्णय वाईड बॉल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 27. यावेळी पुढेवर मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज स्टंपिंग बाद. डीजे कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब नवराज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब नवराज कपिल पाटील खासदार. नवीन गेलेला फलंदाज हनुमान उर्फ दादा.
प्रशांतचा 5वा चेंडू. फुलटॉस टाकलेला चेंडू, खूपच चांगला फटका. चेंडू येतो लॉंग ऑफला. एक धाव काढले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आणि फलंदाज हा हनुमंत बाद होतोय. दुसरी धाव काढताना फलंदाज हनुमंत बाद. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुके टाकून निलेश पाटील या येवन जोडीनी. आयोजन केला सुके टाकून निलेश पाटील या येवन जोडीनी. प्रत्येकांचा शेवटचा चेंडू. खूपच सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. याचप्रमाणे 4 षटकानंतर दादा 11 या संघाची धावसंख्या झालेली ती. सव्वीस गाड्यांची क्रिकेट स्पर्धा पहिलीच आहे या भारतात. ते 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष ठेवलंय ते फायटर 11 या संघासमोर. डीजे संघाला पाहिजे 31 धावा. 24 चेंडू 31 धावा. चांगलं फलंदाजी पाहायला मिळाली दादा 11 संघाकडून, पण तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला फायटर 11 संघाकडून. आता मात्र सलामीची जोडी फायटर 11 संघाची मैदानात उतरत आहे. स्ट्राईक एंडवर जातोय तो फलंदाज सागर आणि त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रतीक. नक्की सागर मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट सांगून देते तुम्हाला की हा खेळाडू मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. तो फलंदाज आता फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर जातोय. त्याचप्रमाणे दादा 11 संघाची रणनीती काय असेल हे नक्कीच पाहण्यासारखं असेल. पहिलं षटक कोण घेऊन येतंय, कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी देता पहिलं षटक. कारण काय मित्रांनो, जर तुम्ही या मैदानाचा जर विचार केला तर पहिलं षटक पॉवर प्ले षटक आहे, ज्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता फिल्डिंग करताना. तर नक्कीच इथे ॲडव्हान्टेज असेल प्रतीकला आणि सागरला मोठे फटके खेळण्यासाठी. कारण की एक क्षेत्ररक्षकला जर चुकवलं तर नक्कीच इथे चौकार आणि षटकार आपल्याला मिळू शकतो.
धावसंख्या 31 आहे. 24 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. आणि जर फायटर 11 संघाची सलामीची जोडी सोडली तर पॅव्हिलियनमध्ये जर पाहिलं तर चांगले मोठे फलंदाज त्यांच्या पॅव्हिलियनमध्ये बसलेले आहेत. प्रशांत सारखा फलंदाज, त्याचप्रमाणे चंदन सर सारखे, त्याचप्रमाणे सहदेव दादा सुद्धा पॅव्हिलियनमध्ये आहेत. तर नक्कीच एक चांगला सामना आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय दादा 11 संघाकडून सुमित. नक्की सुमीचा पहिला चेंडू पहिल्यांदा सामोरं जात होतो म्हणजे ताबडतोड फलंदाज सागर. पहिला चेंडू, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पाहूया विकेटचं पतन. पहिला मोठा झटका लागतोय फायटर रेल्वे संघाला. ज्या खेळाडू हताशाने निराश गोल्डन डकचा शिकार आणि पॅव्हिलियन मध्ये परततोय. येस डीजे, ओव्हर टू यू. होलीचं सण आईले, आमचे हौलायचं सण आईले, हौलायचं सण आईले, आमचे हौलायचं सण आईले, आमचे दाराशी, आमचे दाराशी. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा हादरा लागलाय. जर कालच्या दिवसाचा विचार केला, विटावा होळी चषक 2022 दिवस पहिल्या दिवसाचा विचार केला तर लकी स्टार एक बलाढ्य संघ क्वार्टर फायनल मध्ये नक्कीच प्रवेश केला आहे. माफ करा, सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवसाचा विचार केला, पहिल्या सत्रातून नवदुर्गा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामोरं जातोय प्रतीक. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय, मिस टाइम स्ट्रोक नक्की होता, पण एक चोरटी धाव नक्कीच मिळते. आपल्या संघाचं खातं इथे ओपन करतोय. लेग बाईटचा इशारा येतोय अंपायरचा. एक धावसंख्या नक्की स्कोर बोर्डवर जाते. आता मात्र जिंकण्यासाठी 22 चेंडूमध्ये अजूनही 30 धावेची गरज. 22 चेंडू 30 धावा, 30 धावा 22 चेंडू. कोण जिंकेल हा सामना, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, नवदुर्गा संघासमोर क्वार्टर फायनलचा सामना खेळेल, हे आपल्याला नक्कीच मित्रांनो 22 चेंडूमध्ये कळेल. पुढील चेंडू बॅकफुटवर जाऊन ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायरने पाहिलं आणि नक्कीच वाईट बॉल अवांतर धावेमध्ये भर. एक धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा. नक्कीच मित्रांनो नवदुर्गा संघाची जर चर्चा केली तर एक चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे होती आणि नक्कीच गजेशने तो एक चेंडू 2 धावा पाहिजे होता आणि गजेशने तो विक्रम करून दाखवला. ह्याच्या आधी जो झालेला सामना शिवसाई संघासमोर 1 चेंडू 4 धावेची गरज होती, पण चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रशांतकडून. पुढील चेंडू चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. 1 धाव, चोरटी धाव पुन्हा एकदा मिळते. 1-1 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा. 3 धावा धावफलकावर म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 28 धावेंची गरज. नक्कीच चांगला सामना चालू आहे. चांगलं आयोजन, तेवढं चांगलं असं नियोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही आपले सर्वांचे लाडके आशुषा पेंटू कोळी सर यांनी आयोजित केले. विटावा कोळीवाडा होळी चषक. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. दादा चांगलं क्षेत्ररक्षण करतात. 1 धाव नक्कीच मिळते. चांगला थ्रो, चांगलं बॅकअप पाहायला मिळते. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 4. नक्कीच एक यंगस्टर दादा युलन संघामधून खेळतोय, तो म्हणजे आशिष. चांगला खेळाडू, चांगलं विकेट किपिंग सुद्धा करतो, पण आता मात्र गोलंदाजी चांगली करतोय, तो म्हणजे सुमित. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया बॅटची काढा घेते की नाही. नक्कीच नाही. चांगला डॉट बॉल टप्पा पडून चकमा दिला फलंदाजाला आणि एक निर्धाव चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या रूपात. धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 4. या धावसंख्येवर षटकांचा विचार केला, चेंडूंचा विचार केला तर चेंडू झालेत 5. धावसंख्या झाली आहे 4. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्ले षटक समाप्त व्हायला फक्त 1 चेंडू बाकी आहे. 1 क्षेत्ररक्षक बाहेर आहे. पाहूया मोठा फटका येतोय की नाही. चांगला फटका, फुलटॉस चेंडू होता. नक्कीच कार्पेटच्या साहाय्याने शॉर्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव नक्कीच मिळते. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5.
लवकर सामना चालू करायचा, एवढा टाइम घेऊ नका प्लीज. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजीसाठी संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज राहुल. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी पटकावला तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी जातोय. नक्कीच अष्टपैलू खेळाडू, बॅटिंग बॉलिंग दोन्ही चांगली करतो हा गोलंदाज. आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी दादाने राहुलच्या खांद्यावर सोपवली आणि स्वतः विकेट किपिंगसाठी दादा तिथे पोहोचले आहेत. नक्कीच राहुलचा पहिला चेंडू पहिल्यांदा सामोरा जातोय तो म्हणजे फलंदाज देवा. पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता. नैसर्गिकरित्या नक्कीच अडतोय चेंडू. एक धाव नक्कीच मिळते. एक धावेने धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. माननीय अविकांत केणी सर आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो प्लीज व्यासपीठावर यायचंय. एक चेंडू धावसंख्या झाली आहे 6. दुसरं षटक 2 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहू शकतात. पुढील चेंडू नक्कीच स्लोअर वन टाकलेला चेंडू होता. मित्रांनो नक्कीच या गोलंदाजाला जेवढा एक्सपिरियन्स आहे नक्कीच त्या एक्सपिरियन्सच्या जोरावर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता, चांगला चेंडू होता. आता मात्र नक्कीच आपल्या मनगटाच्या साह्याने आपल्या बोटांच्या साह्याने चेंडू वळवतोय. टप्पा पडून लेग स्पिन झाला. फलंदाजाला काहीसा मारता आला नाही, प्रॉपर कनेक्ट नाही झाला, पण इथे एक धाव नक्कीच मिळते. एक धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते मित्रांनो 7 धावा. पुढील चेंडू मोठा फटका चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एक धाव नक्कीच मिळते. एक धावेने धावसंख्येत भर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते मित्रांनो 8 धावा. 3 चेंडू 8 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. अजूनही 23 धाव्यांची गरज येणाऱ्या 20 चेंडू मध्ये. पुढे चेंडू टप्पा पडून नक्कीच लेग स्पिन झाला. पाहूया अंपायरचा इशारा. नक्कीच अंपायर हर्षल यांचा वाईट बॉलचा इशारा होतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. मित्रांनो 9 या अंकाचा जर आपण इतिहास पाहिला पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू जातोय बिग 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 डीप मिड विकेट मध्ये 2 धावेंसाठी. पोचते 11 या धावसंख्येवर. आणि नक्कीच मित्रांनो 11 या अंकाचा आपण जर इतिहास पाहिला तर 2011 हे वर्ष आठवतं आणि भारत विरुद्ध श्रीलंका वर्ल्ड कप आपल्याला आठवतो, ज्या दिवशी दुसऱ्यांदा भारतीय सर्व खेळाडूंना कॉलर ताट करायचा चान्स दिलेला, संधी दिलेली भारतीय खेळाडूंनी आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये तो वर्ल्ड कप आपण जिंकलेला. पुढील चेंडू धावसंख्या झाली 11. पुन्हा एकदा टप्पा पडून आता मात्र टप्पा पडून थोडासा आतल्या साईडला चेंडू आला. इन स्विंग नक्कीच झाला. निर्धाव चेंडू होते. धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 11 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग टाकलेला चेंडू होता. मिसफील्ड तिकडे झाली. झेल घेण्याची संधी नक्कीच होती. झेल सुटतोय. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे आता जिंकण्यासाठी 12 चेंडू 19 धावा. डीजेला नक्कीच संधी देऊया.
सेकंड लास्ट षटक म्हणजे ज्याला आपण निर्णायक षटक म्हणतो कोणत्याही सामन्यामध्ये, ते षटक स्वतः कर्णधार दादा आता गोलंदाजीसाठी येतोय. दादाचा पहिला चेंडू पहिल्यांदा सामोरा जाईल तो म्हणजे एक इन्फॉर्म फलंदाज प्रतीक. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजूनही 19 धावेची गरज. नक्कीच आपण मित्रांनो पाहतोय कालच्या दिवसात जर सर्व सामने पाहिले तर एक बॅटिंग स्कोर जास्त होत होता. बॅटिंग जी फलंदाजी करत होतं संघ, त्या संघाला ॲडव्हान्टेज होता, स्कोर बनत होता. कालच्या दिवसात तब्बल 11 सिक्सर आणि 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पण आज थोडंसं विकेट वेगळं रूप आपलं दाखवतंय. गोलंदाजाला नक्कीच इथे संधी मिळते. पहिला चेंडू शॉर्टपिच टाकलेला चेंडू होता, चेंडू जातोय लांब 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 खूप लांब. कार लगावला शिव छत्रपतींचा छावा आणि या मिळतायत 6 धावा. पहिल्या चेंडूवर 6 धावा. आता मात्र समीकरण येत आहे 11 चेंडूमध्ये 13 धावा. पुढे चेंडू आता मात्र बॅकफुटवर जाऊन चांगलं कमबॅक केलंय दादा यांनी आणि नक्कीच अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल जर हा निर्णायक सामना जिंकायचा असेल तर. नक्की साकोरे सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले या षटकारावर. प्रतीकाला एकदा जोरदार टाळवून जाऊ द्या. प्रतीकसाठी चांगली फलंदाजी करतोय आपला संघ. नक्कीच इथे कठीण परिस्थितीत होता. 12 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजे होता. षटकार लगावला. आता समीकरण आपल्या जवळ खेचून घेतोय. 10 चेंडूमध्ये 12 धावेची गरज. पुढे चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. एक धाव चोटी धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर नक्कीच होते. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 10 धावेची गरज. 9 चेंडू 10 धावा 10 धावा 9 चेंडू. कोण जिंकेल हा सामना? फायटर 11 की दादा 11? दादा 11 की फायटर 11? नक्कीच अटीतटीचा सामना चालू आहे मित्रांनो. 9 चेंडूमध्ये 10 धावेची गरज. नक्कीच मित्रांनो इथे खेळाडूला दुखापत झाली आहे. प्लीज कमिटी मेंबर जायचंय पाणी घेऊन लवकरात लवकर. 9 चेंडूमध्ये 10 धावेची गरज. काय सामना रंगतोय मित्रांनो. जेव्हा 12 चेंडूमध्ये 19 धावेची गरज होती आणि नक्कीच आपण त्याच्या आदल्या चेंडूवर चर्चा केली की हे विकेट जी पिच बनवली आहे ती नक्कीच आपलं रूप दाखवते, गोलंदाजांना संधी देते. पण इथे मात्र फलंदाज हावी ठरतो या गोलंदाजांवर. एक स्वतः एक्सपिरियन्स खेळाडू स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आला तो म्हणजे दादा आणि त्या दादाचं काय स्वागत केलंय. पहिला चेंडूवर लांब लांब षटकार इथे ठोकलाय पहिल्या चेंडूवर आणि आता समीकरण आपल्या खिशात जवळ करून ठेवलंय ते म्हणजे 9 चेंडू आणि 10 धावा. धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 21. 9 चेंडूमध्ये 10 धावेची गरज. नक्कीच पुन्हा एकदा इथे सुवर्ण संधी फलंदाजाला की पुन्हा एकदा फलंदाजाने षटकार मारला तर साकोरे सर यांच्याकडून पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच मित्रांनो 9 चेंडूमध्ये 10 धावेची गरज. काय सामना रंगतोय. आपण मित्रांनो डीजेला संधी देऊया. थोडंसं मधुर संगीत ची संधी सुद्धा डीजेला मिळाली पाहिजे.
मध्ये 10 धावेची गरज. 3 चेंडू झाले, धावसंख्या झाली ती म्हणजे 21. जिंकण्यासाठी लक्ष आहे 31 धावेचं, म्हणजे जिंकण्यासाठी आता 9 चेंडूमध्ये 10 धावेची गरज. एक ताबडतोड फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे, ज्याने षटकार मारला या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर, तो प्रतीक, आणि त्याला साथ देतोय देवा. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. 2 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 23. चेंडूमध्ये 8 धावेची गरज. पुन्हा एकदा शॉर्टपीट टाकला चेंडू होता, पुन्हा एकदा 2 धावेसाठी चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 2 धावेने धावसंख्येत भर होते, समीकरण जवळ येत आहे. 7 चेंडूमध्ये 6 धावेची गरज. सहा धावेची गरज. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन 5 ते 10 पावलांचा रनअप घेऊन दादा तयार. शेवटचा चेंडू सामोरं जातोय तो म्हणजे देवा, आणि हा फटका येतोय कव्हर रिजन मध्ये. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव तर नक्कीच पूर्ण करतायत, 1 धावेने समाधान मानावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये आता जिंकण्यासाठी राहतील 6 चेंडूमध्ये 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. धावसंख्या झाली आहे मित्रांनो 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. लक्ष आहे 31 धावेंचं. 6 चेंडू 5 धावा. पाहूया कोणता संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज नायडू. जी बिल्कुल दोस्तों इस गेंदबाज को इतिहास बनाना होगा इस ग्राउंड पे, इस मैदान पे, क्योंकि 6 गेंदों में उसको डिफेंड करने हैं, रोकने हैं सिर्फ और सिर्फ 5 रन. जी बिल्कुल जरूर परिश्रम करना होगा, मेहनत करनी होगी. 5 रन रोकने के लिए एक जादुई करिश्मा यहाँ पर करना होगा, जैसे कि कल के दिन में हम लोग देखेंगे जादुई गोलंदाज, जादुई गेंदबाज विटावा गांव के सुशांत को आखिरी मैच में कल के दिन के. तो जरूर इसी प्रकार की गोलंदाजी करनी होगी नायडू को. नायडू की पहली गेंद पहली मर्तबा. सामना करेंगे बल्लेबाज, ताबड़तोड़ बल्लेबाज देवा घुगे. पहिला चेंडू नक्कीच टप्पा पडून लेगस्टम्पच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर एक अवांतर धाव मिळते, 1 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या नक्कीच पुढे सरकते. आता जिंकण्यासाठी समीकरण येते 6 चेंडूमध्ये 4 धावा. नवदुर्गा संघाचे कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव नक्कीच मिळते. समीकरण आणखी जवळ येतं. इथे पुन्हा एकदा मिसफील्ड, खराब असं क्षेत्ररक्षण. मित्रांनो तुम्ही या अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये, एवढा मोठा स्तर आहे या स्पर्धेचा, अशा स्पर्धेमध्ये अशा बेसिक चुका करून चालणार नाही. जेव्हा तुम्हाला रोखायच्या 6 चेंडूमध्ये 5 धावा, इथे 2 अतिरिक्त धावा मिळतात. आता समीकरण जवळ येते. फक्त 2 धावेंची गरज येणार आहे 4 चेंडूमध्ये, 5 चेंडूमध्ये. पुढील चेंडू विकेटचा पतन, गडी बाद.
फायटर 11 संघ आणि नक्कीच इथे आता मात्र दादा 11 संघाच्या गोलंदाजाला नायडूला काहीतरी करावं लागेल. 4 चेंडूमध्ये 2 धावा रोखायच्या. थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये फेरबदल पाहायला मिळते. क्लोज फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिली कव्हर, एक सिली मिडॉन आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये सुद्धा खेळाडू, लॉंग ऑनचा खेळाडू सुद्धा पुढे बोलवले. बाउंड्री लाईनवर तुम्ही पाहू शकता फक्त 2 क्षेत्ररक्षक आहे. 4 चेंडूमध्ये 2 धावेची गरज. एक नवीन फलंदाज आता देवाची जागा भरून काढण्यासाठी जातोय, तो म्हणजे प्रशांत. माफ करा, प्रतीक. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका, कोरवर टाकलेला चेंडू होता. 1 धाव नक्कीच मिळते. खराब क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. हातात चेंडूच आला नाही. जर पकडला असता, प्रॉपर हिट केला असता तर नक्कीच इथे विकेटची संधी होती. 3 चेंडू 1 धाव. नक्कीच मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो प्रतीक, ज्याने षटकार लगावला होता. सामना जवळ केला, आपला जवळजवळ खिशात भरला, आपल्या संघाच्या खिशात दिला. तो फलंदाज प्रतीक आता स्ट्राईक एंडवर. आणि नक्कीच 3 चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे. पाहूया कशा पद्धतीने 1 धाव पूर्ण करतोय आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. पुन्हा एकदा लेग स्टंपवर टाकलेला चेंडू होता. 1 धाव नक्कीच मिळते. अशा पद्धतीने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय फायटर 11 संघ. नवदुर्गा संघाचे कर्णधार प्लीज लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. नवदुर्गा संघाचे कर्णधार